नमस्कार मित्रांनो, आजपासून आम्ही शेतीच्या कामांना सुरुवात केली. आता आम्ही भाजवण करतो आहे. तर मी तुम्हाला काही भाग दाखवतो. हे बघा, माझ्या पाठीमागे आम्ही आमच्या घराच्या बाजूचा भाताचा चोंड आहे, त्याला भाजून घेतो. मी पण आता तिकडे पातेरात जमा करायला जाणार आहे. तर मी तुम्हाला बाकीचा पुढचा भाग दाखवतो. बाजूनी सुरुवात झालेली आहे आणि आम्ही आता इथे पातेरा लावतोय. याला आणि मी आता थोड्या वेळाने ह्या साईडला या पाण्याची टाकी आणि हे कलमाचं झाड आहे. या साईडला मी काय अननस लावले होते, तर तिकडे आता खूप सागाच्या झाडाचा पालापाचोळा झाला आहे. तो मी इथे खालती झाडून घेऊ आणि मग हा इथे ज्याप्रमाणे लावतो तसा लावून घेऊ. हे खूप रेअर प्रकार आहे डाळगा. तर ह्याच्यातनं सर्व पालई पातेला आता बागेमध्ये चिकूच्या झाडाखालची खूप काही पातेर आहे, तो आम्ही आता जमा करून घेऊ. ते लाल नंबर 1, 2, 3 पडायला लागले का? हा बंद करा. मित्रांनो, इथे चिकूच्या झाडाखाली आम्ही खूप सारा पातेरा जमा करून ठेवला होता. तर तो आता मी एकत्र करून डालग्यामध्ये एकत्र करून तिथे जी डाळ जाळतो तिथे घेऊन जाऊ. ह्या चिकूच्या झाडाखालची इकडे आणि ह्या साईडला बराच पातेरा मी जमा करून ठेवला आहे. तो आता मी संपूर्ण एकत्र करू आणि असा डालग्यात भरून घेऊ आणि तिकडे वरती जाऊन शेतामध्ये टाकू. मित्रांनो, आतापर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत नक्की पहा.
पूजा करा ना आतमध्ये. मित्रांनो, हा बघा, आता मी खालना बागेतनं आणलेला पातेरा आता इथे व्यवस्थित पसरवून घेत आहोत. म्हणजे ह्या पातेऱ्याचा एक थर देऊ आम्ही. नमस्कार मित्रांनो, काल संध्याकाळी माती काढून झाली होती आणि आज सकाळी मी, वडील आणि हेल्प करायला दोघंजण आले. तर ती माती शेतावरती टाकण्याचं काम चालू आहे. सकाळी धुकं पडलं होतं, त्यामुळे माती पण एकदम व्यवस्थितपणे शेतावरती लागली.
फायनली मित्रांनो, आमची जी शेताची बांधवण करणार आहोत त्याला माती लागून झालेली आहे आणि मे बी दुपारच्या आसपास आम्ही हिला पेटवू म्हणजे भाजवणीला सुरुवात करू. तर मित्रांनो, तो सीन मी दाखवेनच तुम्हाला, पण तुम्ही ह्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, आम्ही डाळ आता पेटवून घेतली आहे. अपेक्षेप्रमाणे धूर ह्या साईडलाच येतोय, त्यामुळे हळूहळू डाळ वरच्या साईडला पेटत जाईल. आता सुरुवात केली आम्ही. माती पण व्यवस्थित बसली, त्यामुळे सगळा सफेद धूर दिसतोय तुम्हाला आणि आग त्याच्या खालती आहे. तर अशा प्रकारे ही डाळ कोकणामध्ये भातशेती नांगरायच्या आधी अशी भाजून घेतली जाते. सगळं व्यवस्थित ठरल्याप्रमाणे डाळ पेटते. हवा नाही आहे, हवा पण सरळ आहे, त्यामुळे हळुवारपणे आणि जशी एक्सपेक्ट केली होती त्याप्रमाणेच डाळ जळते. चला मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि आजपासून मोस्टली करून सर्वच ठिकाणी डाळ पेटवायला सुरुवात झाली असेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या इथे भातशेती करताना अशी डाळ पेटवली जाते का, ते पण कमेंटमध्ये सांगा. गाव सांगितलं तर खूपच उत्तम. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. एक्सपेक्टेड आहे एक 50 लाईक आणि 20 ते 25 सबस्क्राईब भेटतील अशी आशा बाळगतो. आणि डाळ पूर्ण जळून झाली का तुम्हाला अपडेट देतो. मित्रांनो, डाळ व्यवस्थितपणे जशी हवी होती त्याप्रमाणे संपूर्ण जळली आहे. आणि सेफ्टी म्हणून इथे आम्ही असं ओली नारळाची झावळी बनवून ठेवली होती, म्हणजे कंट्रोलच्या बाहेर, शेताच्या बाहेर गेली तर विझवण्यासाठी. आणि अजून एक सेफ्टी इथे बनवून ठेवली होती, म्हणजे त्या साईडला जर गेली तर त्या साईडला साफ करण्यासाठी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. पुन्हा एकदा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आभार. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.
लाईक, शेअर आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.